हो आजच फी भरतो म्हणाले. खरं सांगू साऊ, अगं मला डॉक्टर व्हायचं होतं ग. का पेशंटच्या डोळ्यातून पाणी आणायला? ये बाबा, जिभेने पुसायला अजिबात नाही हा. चला आता ते राहू द्या, जेवण करून घ्या. बर चल. तुझा मी आलो. दादा तुझ्याशी बोलायचं रे. अरे नंदू, असा अचानक? अरे बोल ना, काय त्यात? मी नोकरीचा राजीनामा दिलाय. एवढ्या चांगल्या नोकरीचा राजीनामा? अरे तुझं डोकं तितकं ठिकाणावर आहेस का नंदू? मी विचार करून निर्णय घेतला आहे. अरे विचार घेताना तुझा निर्णय कुठेतरी चुकला. अरे ती शाळा बघ, एकदम चांगली आहे आणि त्यातील शिक्षक वर्ग हा खूप शिकलेला आणि अनुभवी आहे. अरे त्यांचा तुला फार उपयोग झाला असता. अरे पण जिथं कंटाळा येतो तिथं कशाला राहायचं. अरे कंटाळा येण्यासारखं असं झालंय काय नंदू? मी मुलांना चांगलं शिकवतो. माझा निकालही इतरांपेक्षा चांगला, तरी ते हेडमास्टर काल माझ्यावर भडकले. कारण कारण याचं कारण काय नंदू? की मी जाऊन त्यांना विचारू? नको नको तू नको जाऊ. मी काल रात्री क्लास घेत होतो तेव्हा अरे तुझ्या मनाचा असा गोंधळ का उडालाय? मी थोडीशी दारू घेऊ. रामपरा, या पवित्र मंदिरात दारू सारखी व्यसन करून गेला. अरे तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होतीस. अरे तू एक शिक्षक आहे, या समाजाचा पवित्र घटक आहेस रे. पण माझ्या मनाविरुद्ध वागायला मला जमणार नाही. तुझ्या मनाविरुद्ध? अरे ते कसं काय? मला ही कंटाळलेली नोकरी आता करायची नाही. रे नंदू, अरे विद्यादानासारखं दुसरं दान कुठलंही श्रेष्ठ नाही रे. अरे या शिक्षकापेक्षा खूप त्रास आहे, मोठी जबाबदारी आहे. पण मनात जर आणलं ना तर त्यात आपलं समाधान करू शकतो. ज्या गोष्टीत समाधान नाही ती गोष्ट हा नंद्या करत नाही. मलाही माझं मन आहे, मलाही हौसमौज आहे. किती दिवस शिक्षकी पेशात माझ्या आयुष्याची जवानी खर्च करू. मग काय निर्णय घेतला आहेस तू? मी फार मोठा निर्णय घेतला आहे, माझ्या कर्तृत्वाला आव्हान देणारा. ठीक आहे. मी दुबईला जायचा निर्णय घेतला आहे. दुबईला? हो. म्हणजे त्या कुमारने तुझ्या मनात हे सारं भरवलं तर? नंदू माझाही, अरे तो कुमार चांगल्या वर्तणुकीचा नाही रे. त्याच्या वर्तनाशी मला काय घेणं नाही. दादा माझ्या पायात पुढची वाट चालायला मी खंबीर आहे. म्हणजे तुझा निर्णय कायमचा तर? कायमचा, अगदी कायमचाच. अरे नंदू, अरे तुझा भारताबाहेर जाण्याचा निर्णय हा कदापि मला आवडलेला नाही. अरे तुला जर आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवायची असेल तर तू आपल्या या मायभूमीत दाखव. मी तुझं जातीनं कौतुक करेल. दादा ही मायभूमी आता आपली राहिली नाही. इथं भ्रष्टाचाराचं वादळ उठलंय, गुंडगिरीचं तुफान घोंगावू लागलं आहे. साध्या गरीब माणसांच्या जीवनाची माती माती केली. काय फरक राहिला आता दुबई आणि भारतामध्ये? प्रथम आपण म्हणत होतो जय जवान जय किसान, पण थोड्या दिवसात म्हणावं लागणार जय गँगस्टर जय मिनिस्टर. काय काय नाही आहे हा? अरे म्हणूनच तर तुझ्यासारख्या प्रामाणिक आणि कर्तृत्ववान शिक्षकाची गरज आहे या मायभूमीला. त्याचा काय उपयोग? एक प्रामाणिक शिक्षक करतो फक्त खरडे काशी, पण एखादा गुंडही घेऊन झोपतो उर्वशी. हा कुठला कुठला नाही आहे हा? मग या समाजातील कीड काढून न टाकता तिला असंच सोडून द्यायचं? अरे आजची बालकं बघ, ही भविष्य कालाची खरे आदर आहे. अरे त्यांना योग्य ते मार्गदर्शन कोण करणार? अरे तुझ्यासारख्यांनी समाजाला वाईट मार्गाचा दाखला देऊन जावा? नाही नंदू, नाही. मला हे कदापि पटलेलं नाही. रे दुबईला जाऊन तुका आणखी गुंडगर्दीत भर घालायची आहे? माझाही तू हा निर्णय सोडून दे. नाही, एकदा घेतलेला निर्णय मी सोडणार नाही. कायम राहील मी त्या निर्णयावर. रे नंदू, अरे मला खरंच वाटतं रे माझ्या भावंडांनी माझ्यापासून लांब जाऊ नये. अरे वेड्या, तू तिकडे गेला तर तुला कोण बघेल? तिथं तर आपलं कुणीही नाही. दादा माझ्या पायावर पुढची वाट चालायला मी खंबीर आहे आणि आलेल्या कुठल्याही प्रसंगाला असा हिमतीनं तोंड द्यायला सुद्धा. मग तुझा निर्णय पक्का झालाय तर? हो पक्का. चल चाललोय मी. साऊ, बघा साऊ, बाहेर आहे लवकर. काय म्हणता साऊ, अगं साऊ, मी स्वप्नातही विचार केला नव्हता ग. अहो
पण झालं तरी काय? जाऊ अगं आपला नंदूने नोकरीचा राजीनामा दिला. बघा बाई, अगं हो, तो आम्हा सर्वांना सोडून दुबईला जात आहे. अहो पण तुम्ही त्यांना असे कसे नाव देताय? अगं पुचकड सांगितलं त्याला, पण तो काही ऐकायला तयार नाही. मी सांगते त्यांना. अगं नाही, तो कुणाचाही ऐकणार नाही. जाऊ अगं पगरांना पंख फुटले की ते आकाशात अशीच गिरटे घालू लागतात. पण ते पंख फुटण्यासाठी त्यांना किती यातना सोसावे लागतात हे त्यांना समजायला नको का? जाऊ वेळोवेळी मी हमाली केली. अगं एसटी स्टार वरनं मी ओझी वाहिली या कोवड्या पाठीवरनं ग. अगं मी वाटीभर भात खात होतो, पण यांना कधी ताटभर भात कमी पडू दिला नाही. साऊ अगं रस्त्याच्या लाईटात रात्रीच्या वेळेस अभ्यास करून दिवसा मरमर काम करत होतो, तेव्हा कुठे आपल्याला आजचा हा सोन्याचा दिवस बघायला मिळाला. ते असले दिवस बघण्यासाठी अगं ती दुबई याला परवडणार आहेस का? तुम्ही शांत बसा बघू. जाऊ अगं माझा नंदू मला कधी लांब सोडून जाऊ नये. अगं त्याला काही लागलं खुपलं तर तिथं त्याला कोण बघणार? हे सारं त्यांना समजायला नको का? एक शिक्षक आहेत ते. अगं हल्लीचे शिक्षक तर बक्षक होऊ लागले आहेत, काहीच कळेना. जाऊ आज आपला नंदू आपल्यापासून लांब जात आहे. अगं उद्या आपला मुकेश जाईल. नाही नाही, मुकेश भाऊजी कधी आम्हाला सोडून जाणार नाही. आणि हो एक सांगते, आपल्या नशिबात जे असेल ते कधी चुकणार नाही. तुम्ही त्यांच्यासाठी कष्ट केले ते तुमचं कर्तव्य. याचा अर्थ त्यांनी तो समजावून सांगण्यापेक्षा तुम्ही जे वडील भावाचं कर्तव्य गाजवलं त्या समाधानाला आपण राहू. म्हणून प्रयत्न सोडून देऊ मी माझे? हो मी असं मुळीच म्हणणार नाही, पण त्यांची चूक त्यांची वेळीच लक्षात येईल. यावेळी फार उशीर झालेला नसावा. भाऊ तुमच्या पुण्याच्या दरावर निश्चितच तेवढा उशीर झालेला नसा. चला आधी चहा घ्या, थोडं बरं वाटेल तुम्हाला. चल. मामा अहो असं झालंय तरी काय? जास्त झाला शाळेला मागचा एकला जरा जास्त झाला. हो मग एवढी प्यायची तरी कशाला? कशाला म्हणजे काय? अरे त्याची फॉरेनची दारू माझ्या बापाने कधी बघितली होती काय? त्याचा हा बेटा पितोय. वा वा, आणि ही तंगडी अशी लटपटत ठेवतो वाटतं. अच्छा मारो बळी काय प्यायला लागते ना कडू ना आंबाट. वा 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 काय चव तिची औरत. पिताना अजिबात चढत नाही, उठताना चढते. अरे फॉरेनचा काच पितो. अरे माझ्या चोऱ्यात जाऊन बसलेला बाप्पा, तुझा हा बेटा बघ फॉरेन काच पितोय. मामा आता तुम्ही झोपा बरं. तुम्ही जेवून घेता का? काय? या घरचं जेवण काय मस्त पैकी जेवण जेवणार. माझ्या बापानं असलं जेवण कधी बघितलं नाही. चिकन मुर्गी पराठा मसाला. वा वा वा. आपल्यासोबत मग्न होते, चायला बियर जायला आली, आपण तिचा हात असा धरला. काय तिचा हात? तुझ्या मामीचा हात तिच्याकडे चक मारतो. मामा तुमचा हा अवतार जर दादानी पाहिला ना. अरे हातात मारो गोली दादा को. त्या कुमार जमा तुझा दादा कोण? अच्छा म्हणजे ही सारी कृपा त्या कुमारची तर. अरे कुमार साहेब कोण? साहेबांचा त्यांना कुमार साहेब बोलतात. मामा तुम्ही त्या कुमारची साथ सोडा. अहो सर्वांना माहिती आहे तो कसा आहे ते. आज तो तुम्हाला विस्की पाजेल, पण उद्या तो तुमची मुस्की बांधायला सुद्धा कमी पडणार नाही. तुम्ही त्यांची संगत सोडली नाही तर एक दिवस तुमच्यावर असा येईल की ज्या ठिकाणी तुम्ही दारू प्यायला बसाल त्या ठिकाणी तुमची पोरगी रश्मी असेल. आता पाच नाही झाले का काही बोललो बा. तुझं लग्न त्या फॉरेनच्या मुलीशी करून देणार आहे. अरे तुझ्या भावाला म्हणजे त्या नंदूला जर दुबईला घेऊन जाणार आहे. हो सगळं फिक्स करून आलो मी. तुझा नंदू इथं 20,000 कमवतो. तो तिथं दुबईला 1,00,000 रुपये कमवतो.
त्याला एका वर्षात तुझ्या डोंगराखाली काढ आणि एक बंगला मग बघ त्याचा संसार कसा होता चांगला. मामा तुम्हाला आता जास्त झाली. बरं तुम्ही आता आराम करा बरं. चला. अरे मुकेश आलाच तुझे पैसे बाबा. हो ना दादा. केश अरे मला तुला काहीतरी बोलायचं आहे. हा बोल ना दादा. केश अरे मला या घराचे 30 समान हिस्से करायचे आहे. काय म्हणतोस काय दादा? या घराचे हिस्से? अरे हो अगदी हे घर विकून त्यातील जे पैसे येतील त्याचे 3 समान हिस्से करायचे आहेत आणि ते वाटून घ्यायचे आहेत. दादा दादा अरे मस्करी ती तू अशी वाटण्याची भाषा कधी करणार नाही. आणि आज केश अरे सत्य पार करू असतं. पुढे भांडणं होऊ नये म्हणून आता गोडबोलाईनं वाटणी केलेली बरी. पण दादा असं अचानक निर्णय घेण्यासारखं घडलं तरी काय? अरे आपला नंदू आम्हा सर्वांना सोडून दुबईला जात आहे. उद्या तुझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तूही आम्हाला सोडून जाशील. तेव्हा उगाच पुढे भांडणं कशाला. तेव्हा आता गोडबोलाईनं वाटणी केलेली बरी. दादा नंदूभाई जो मूर्खपणा केला तो मी कदापि करणार नाही. केश दादा या घराचा हिस्सा नकोय रे मला. तर फक्त तुझा आणि माझ्या आई समान वहिनीचा आशीर्वाद हवा. केश अरे पाखरांना पंख फुटण्यापूर्वी ते प्रत्येक जण ते असेच नाटक करतात. त्या नाटकाचा कंटाळा आलाय ना मला. उठ. मी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे बाळा. दादा अरे वहिनीचा तर विचार घेतलास की नाही तू? हे मी जो निर्णय घेतला आहे तिचा इतकाच निर्णय असेल बघ. नाही दादा मला माझ्या आईचा निर्णय हवाय. वहिनी 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 मी हे घर सोडून निघालोय. एकेकानं काय करायचं ठरवलं या घराचं. भाऊजी या भाऊजीचा मनाचा थोडा तरी विचार करावा. नंदू भाऊजी आज घराबाहेर चालले, तुम्ही हे घर सोडून चालले. हो त्यापेक्षा तुम्ही आम्हाला विष का देत नाही? मला कुणाचं काही ऐकायचं नाही. या घरातून निघणार आहे पण त्यापूर्वी मला माझ्या या घरातील हिस्सा द्या. तुम्हाला हे घर सोडायचं? हो. तुम्हाला या घरचा हिस्सा हवाय? होय. तर मग थांबा भाऊजी. कोण आले बॅट्समन कोण आहे? भाऊजी या घराच्या चाव्या. चला हो आपण बाहेर कुठे तर राहू पण या घरात नको. चला. वहिनी नको गं मला सोडून जाऊ. तुम्ही आम्हाला सोडून जाता, आम्ही तुम्हाला सोडून जातो. वहिनी पहिली मी नाही जात देत कुणालाही सोडून. पण आमचा हा दादा या घराची वाटणी करायला निघालाय. मी म्हणालो अरे वहिनीचा तरी विचार घेतलास की नाही तू? तर म्हणतो ती माझ्या निर्णया पलीकडे नाही. म्हणूनच मला वहिनी दाखवायचं होतं. बाळाला घर सोडून जाण्यास आई कधीच सांगणार नाही ना कधी ते आपल्या लेकरांना सोडून जाणार. अरे बाळ चला आता थोडा नाश्ता करून घ्या. कॉलेजवरून येऊन किती वेळ झालाय. चला. यश हिच्या समोर शेवटी माझा फज्जा सोडवला. पण दादा अरे असं वाटणीवर येण्यासारखं घडलं तरी काय? कारण चला निघालोय मी. नंदू अरे एवढ्या घाई गडबडीत काय कुणासाठी थांबलेला नसतो. जो थांबला तो संपला. नंदू अरे जरा दादाचं ऐकून तरी घे. केश तू मला शिकवू नकोस. जर एखाद्याला आपली प्रगती करायची असेल तर दूर राहावंच लागतं. पक्षी पंख फुटल्यावर गर्द सोडतो. म्हणूनच तो या आकाशामध्ये उंच भरारी मारतो. आकाशात उंच भरारी घेताना त्याने त्याच्या पंखात तरी किती बळ आहे हे तरी बघावं. माझ्या पंखात किती बळ आहे याची तुला कल्पना नाही वाटत. आणि ते बळ तुम्ही मिळून कमी करायला बघता आहात. नंदू हा करते मला. तुमच्या हातचं बावलं होऊन राहावं ही तुमची इच्छा. पण मला तसं करायचं नाही. मला माझं कर्तृत्व निर्माण करायचं आहे. मी निघालोय. चला. अरे वेड्या एवढ्या लांब जातो. अरे वाटत काहीतरी खायला तरी घे. काही नकोय मला. साऊ अगं साऊ बाहेर आहे लवकर. चला निघालोय मी. साऊ अगं आपला नंदू आपला सर्वांना सोडून जात आहे. फार फार लांब जात आहे.
मी निघालोय. थांबा भाऊजी. भाऊजी, थोडं तोंड गोड करून जा आणि येताना आमचं तोंड गोड करा. आणि आमचं तोंड कडू करायला. अरे कुमार, मी निघालाच होतो. बरं झालं तू आलास. हा, तुला उशीर झाला म्हणून बघायला आलो. मिस्टर सुशील कुमार, उद्या आमची फ्लाईट आहे म्हणून म्हटलं आजच खरेदी करायला हवं. वा, अरे मला तुला एक विचारायचं आहे. विचार विचार. अरे तू माझ्या भावाला एवढ्या लांब दूर घेऊन जात आहेस, त्याच्या जीवनात मोती पिकवायला की त्याच्या जीवनाची माती करायला? दादा, काय बोलतोय हे? थांब नंदू. अरे याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आपण समर्थ आहोत. अरे बेकड माणसाला कधी कधी असा प्रश्न पडतो बघ. अरे ज्याच्या मनगडात ताकद असते ना, तो कधी आपल्या जीवनाची माती करून घेत नाही, तर तो दुसऱ्याची जीवाची माती करण्याची धमक ठेवतो. हम तेज कड़ा मुकाबला करने वाले, आखिर में जीतने वाले भी हम हैं. अरे दुनिया झुकती है मगर झुकाने वाला चाहिए यार. दुनिया कभी झुकती नहीं यार, पर झुकाती जरूर है. माझ्या भावाला तुझं व्यक्तिमत्व फार आवडलेलं दिसतंय. त्यालाच काय, प्रत्येकाला माझं व्यक्तिमत्व आवडावं माझी इच्छा, आणि ज्याला नाही आवडलं त्याच्याकडून मी बळजबरीनं आवडून घेतो म्हटलं. म्हणजे नंदूराजे, तुमची गाठ एखाद्या काळ्या नागाशी तर पडली नाही ना? तू समाय करा. काय बोलतोय हे? अरे त्या मित्राला हे उपमा सर करा नाही मी. हात आवड. थांब नंदू. तुला भाऊ म्हणायची तरी लाज वाटत आहे मला. अरे थांब नंदू. अभि वो बच्चा आहे ना, समज आहे. आपल्याला नागाची उपमा दिली याची वाईट वाटत नाही, कारण आपण आहे कालिया नाग. आपण ज्याला दंश करतो तो मरतो, आणि आमच्या मनाविरुद्ध गेलेल्या माणसाला आम्ही दंश केल्याशिवाय सोडत नाही म्हटलं. बरं मी निघतो. चला निघालोय मी. बाय. गुड बाय. सुशील, तुझा एक आधार मी काढून घेतला आहे. तो माझ्या पूर्ण मिठीत आहे. आता मी त्याला दररोज भीक मागायला लावणार, आणि मग पोटाला चटके बसले की तो आपोआप बनणार गुंड आणि स्मगलर. नाही नाही. दादा काय करताय सुशील? दादा काय झालं दादा? तो बघा राक्षस माझ्या भावाला एका विषारी विषयात घेऊन चालला आहे. थांबवा त्याला, कुणीतरी थांबवा. नपेक्षा मला विष द्या, विष द्या. कुमार, इथं कशाला घेऊन आलास मला? अरे थांब रे, तुला स्वर्गातल्या अप्सरा दाखवतो बघ. जयसिंग, गंग्या, अरे तिला घेऊन या रे चमेलीला आपल्या. अपुदा काढून घेता काढून लब्बर कुण्या Bum, 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 bum,
मोदी रे हो. तू आता माझ्या ताब्यात सापडला आहे. थांब साल्या भडवीच्या, तुला आता शब्दाचा इंगाच दाखवतो. साल्याला दुबईच्या पाठी काय मग साल्या ते कधी आला होतो तुझे. अरे आपण त्याला मध्य प्रदेशामध्ये न्यायचं. साल्याला दुबईला जायचंय. लायकी का साला भाडव्याची दुबईला जायचे. चला आता जास्त वेळ नको. मोदी मोदी. मगाशी जो डान्स परफॉर्मन्स झाला हे देख रे आता आवाज येत कटिंग फुकट पॉ वाटले कटिंग फुकट. यायला या 100 रुपयात काय फॉरेन कास्ट फिटर कास्ट येईल काय? हा? तुझ्यात काय जण ते 500ची नोट द्यायचं हा? मला पैसे दिले कंपनीला अर्पण करतो. किती दिवस असे राहणार? बघा आपल्या नंदूला जाऊन 2 महिने झाले. बघा अजून त्याचा पत्रही देखील आलं नाही. ते तिकडे ठीक असतील, पण तुम्ही तुमच्या शहराची किती वाट लावून घेतली ते पहा. अहो नंदू भाऊजी बाहेर गावी जाऊन 2 महिने झाले. 1 महिना कसे मसे कामावर गेले आणि हा 1 महिना आजारपणा. धड तापही उतरत नाही, धड जेवतही नाही. बघा सध्या जेवणावरचं लक्ष उडून गेलंय का माझं. भूकच लागत नाही. तुमच्या अशा वागण्यामुळे मुकेश भाऊजी फार टेन्शन मध्ये असतात. अहो तुम्हीच तर ना आमचा आधार. तुम्ही मुद्दामून असं वागत नाही साऊ. बघा मनात अगदी चुडाची आग आहे. असं वाटतं तिथं जाऊन त्या कुमारचा खून करावा. अहो पण त्याच्यावर कशाला रागायचं? नंदू बाबूंना समजायला नको का? हो प्रत्यक्ष खून करणाऱ्यापेक्षा जो खून करून घेतो तोच खरा गुन्हेगार असतो. तेव्हा आपला नंदूचा खरा गुन्हेगार तो कुमार ना. त्या साऱ्या गोष्टी पुढच्या आहेत. जाऊ बघा त्याचं पत्र देखील आलं नाही. तो कुठं आहे काय करत आहे हे नको का आपल्याला समजायला. का मी त्याला घराबाहेर काढलं म्हणून त्याला पत्र पाठवलं नाही. तुम्ही थोडे घ्या बघू चला. 1 महिना झाला गोड्या औषधी घेतोय का पण ताप खून काही मात्र येईना. काळजी सारख्या रोगाला औषध नसतं. काळजी सारखा रोग नाही सुशील. म्हणून मी सांगते या काळजीतून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडा. तुम्ही जर असे वागू लागले तर आम्ही कोणाच्या जोरात लढायचं. मी यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करत आहे पण त्या नंदूची मूर्ती माझ्या डोळ्यासमोरून जात नाही ना. 1 महिना झाला किती डॉक्टरांची औषध केली पण गुण नाही, तापही उतरत नाही. बघा कशी खंडन झाली तब्येत. आणि हो आता आपल्या भाडं येणार आहे. खरंच आपलं बाळ साऊ. होय चला आधी चहा घ्या, थोडं बरं वाटेल. चला चल भाई अगं सुनबाई. मामा केव्हा आले तुम्ही? आताच चहा नाश्ता करणार ना? नको सुनबाई, सध्या भरपूर नाश्ता होतोय. जरा इकडे वाटेतच काम होतं, म्हटलं चला सहज भेटून येऊ. मग तुम्ही आता जेवणच करून जा. छे या आता सध्या भरपूर नाश्ता होतोय. सध्या बायच्या हॉटेलमध्ये जेवायला जायचंय मला. ते कुमार साहेबांची कृपा. मामाजी एवढं सांगते कुणाच्याही विषारी सापड्यात अडकू नका. माझ्या रेशमाताईचं वाटण होईल त्या. छे अगं कुमार साहेब तिला फॉरेनचा नवरा घेऊन येणार आहे. तुम्ही आहात कुठं? तसं झालं तर देव पावला. खरं सांगायचं तर रेशमीचं लग्न हे सुशीलशी होणार होतं. माझ्या अक्कानं मला वचन दिलं होतं, पण काय करणार, आजकालची मुलं हे वचनाला बळी पडतात. बरं मी जातो. सुशीलची तब्येत कशी बरी आहे ना? 1 महिना झाले ताप उतरत नाही, खात पितही नाही.
4 दिवसापासून नुसता खोकला लागला आहे. खोकला त्याला काही टीबी वगैरे तर नाही ना? छी छी, असं अभद्र काय बोलताय मामाजी? अहो मी त्यांची थुंकी आणि रक्तही तपासलं पण तसं काही नाही. अहो मग काळजी कशाला? काल एका महान वैद्याची मैत्री जमली माझी हॉटेल 5 स्टारच्या बाजूला. अबाबाबाबा काय करते एका दिवसात गुण. वैद्याची आणि माझी चांगलीच मैत्री जमली. तो आमच्या बायकोच्या नात्यातच निघाला. तो केवळ औषधं देत नाही तर कुंडली ग्रह पाहून जहाल भस्म देतो. त्यामुळे औषध आणि दैवशक्ती या दोघांच्यामुळे रोगी झटक्यात बरा होतो. बघ तू काही म्हण ग, पण दैवशक्ती ही हवीच. मी त्यांना घेऊन येऊ का? नको नको, तू कशाला नेणार या वाऱ्यावरून? ते इकडे येतील की मी पाठवून देतो त्यांना. आजच्या रात्री त्याला किती आराम करतो बस. मग लवकर घेऊन येता का त्यांना? तुमच्या रूपानं देवच भेटले. अहो मी त्याला ताबडतोब पाठवून देतो. बस माझ्या एकोच्या एक मित्राच्या मुलीला कॅन्सर झाला होता. डॉक्टर म्हणाले यावर उपाय नाही. मोहित्या ही फक्त 3 दिवस जगेल. मग तिला वैद्याकडे नेलं आणि पहिल्या दिवसाचा तिला गुण. एका महिन्याचा तिचा कॅन्सर बरा. हा? मी त्यांना लगेचच पाठवून देतो. हो भगवंता, त्या वैद्याच्या औषधांना आणि विभूतींना गुण आला तर किती बरं होईल. पोस्टमन. साऊ माय स्वीट आय लव्ह यू. पण माझा तू इन्सल्ट केलास, माझा विश्वासघात केलास. या कुबारचा विश्वासघात करण्याची काय फळ मिळतील? बघ बघ, कदाचित कदाचित तू विधवा होशील. नाही, साऊ साऊ काय झालं साऊ? काही नाही. अगं, तू अशी एकदम भेटलीस का? तुम्ही मला शनिवारी सोडून जाऊ नका. आता थोड्या वेळात एक वैद्य महाराज येणार आहे. तेव्हा त्यांच्या विभूतींना आणि औषधांना ताबडतोब गुण येईल. ते तुम्ही खायला विसरू नका. आणि हो, मोठे महाराज आहेत ते, आगमन करू नका त्यांच्यासोबत. खरं सांग साऊ, अगं त्या विभूतीवर आणि भस्मावर माझा भरोसा नाही. पण तू सांगते आहेस म्हणून मी ते घेईन. पण तू मला सांग, तू अशी एकदम भेटलीस का? तुमची खंग्यात चाललेली तब्येत बघून माझा जीव बेदरतो. ठीक आहे, मीही मोठा निर्णय घेतला आहे. अगं त्या नंदूला आपली काळजी नाही, मग आपण तरी त्याची काळजी का करावी? अगं आता मी फक्त झटणार आहे ते तुझ्यासाठी आणि आपल्या मुख्यासाठी. ग खाऊ खाऊ, आज चल, आज मी तुला माझ्या हातचा चहा करून देतो. खरंच? हो अगदी खरंच, चल. कॉलेज बंद. आज कॉलेजच्या पॅनलची निवडणूक आणि हे कॉलेज बंद. परीक्षा तोंडावर आली आणि हे सालं कॉलेज बंद पडलं. सालं हल्ली या कॉलेजच्या निवडणुकीत राजकारण आलंय. तू बरोबर दिसतोय. आणि सगळं राजकारण झाला. मामा तुम्ही आज असे इकडे अचानक? तेव्हा अरे आलो सहज. ते आमच्या गावात काय ठेवलं फसले. आटा मारा गोले. अरे आज मी इथं आलो म्हणून बरं झालं. अरे रामबाण कुलकर्णी अशा महान वैद्याची मैत्री जमली माझी. त्याची आणि माझी एकदम दोस्ती जमली. आमच्या बायकोच्या नात्यातच निघाला बघा. मी म्हटलं सुशीलची तब्येत आपण त्याला दाखवावी. अरे हमकाच गुण येईल बघ. गुण म्हणजे काय, एकदम बसला मामा. हो तो साधू गोंधू वगैरे तर नाही ना? अरे हे एकदम गुणकारी. तो गुणकारी एकदम प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे बघ. काय गलती त्याच्याकडे. प्रथम तो त्याच्या गावी होता. म्हातारा आहे पण या गावचे लोक त्याला महाराज म्हणतात. अरे नुसतं बोट लावलं की बेशुद्ध पडलेला माणूस एकदम ताडकन उठून उभा राहतो. मामा कसं असेल तर आपण जाऊया का त्यांच्याकडे आणि त्यांना इथं घेऊनच येऊ. ते इकडेच यायला निघाले. फार उशीर लागणार का हो त्यांना? घ्यायचे इथं तर आता हॉटेल 5 स्टारच्या बाजूला मोठ्याने येणार आहे. आपण असं
करू, तू आणि मी आपण दोघे जाऊ. म्हणजे ते लवकर येते. चला मामा, चांगल्या कामाला उशीर नको. चला. मामासाहेब, अहो मामासाहेब. कोण आपण? कोण हवाय आपल्याला? पोरी मला ओळखलं नाही. शी कशी ओळखणार? मी एक साधा माणूस. अगं मी वैद्यराज. अगं बाई, म्हणजे ते मामाजींनी पाठवलेले? हो हो, बाप गदड्याने पाठवलं. क्षमा हा पोरी, मामा म्हणजे माझ्या नात्यात येईल म्हणून मी इथं आलो. नाहीतर सहसा मी कुणाच्या घरी जात नाही म्हटलं. शिव शिव शिव. अरे ओ, मी त्यांना बोलवू का? पण थांब, आधी सांग त्यांना होतो तरी काय. 1 महिना झाले ताप उतरत नाही, खात पितही नाही, खोकलाही जास्त आहे. अजिबात घाबरायचं नाही. एका गोळीत आणि चिमीडभर बसतात बाळ. आधी हात बघू बरे तुझा. अरे ओम, खाल महाराज. वक्रशिनी 12च्या घरात 12व्या मजल्यात अति महाभयंकर. त्यामुळे तुझा पती शही दाखवतो बघ. यावर काही उपाय महाराज? आहे ना, जालिम भस्म. त्यावर वक्रशिणी भरपूर गाय होईल बघ. अगं योग्य वेळ आली. वास्तविक तू या पूर्वीच यायला पाहिजे होती माझ्याकडे त्यांना घेऊन. पण आता हे काही जास्त झालं नाही. आजची रात्र जर गेली असती तर तुझा नवरा तुझ्या हाती लागला नसता बघ. शेवटी देवाची कृपा म्हणून तुझी आणि माझी भेट झाली. आता तू काही घाबरू नको. शिव 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 शिव. अरे हो, महाराजांचीच कृपा म्हणायची. कृपाच काय कृपा. तुमची वेळ आली होती पण काळ आला नव्हता. शिव शिव शिव. अरे हो, मी त्यांना घेऊन येऊ का आता? बोलो बोलो, लवकर बोलो. बरा होऊ दे लवकर. पण तुझा नवरा बरा झाल्यावर मला काय देणार? जन्मभर तुमची पूजा करीत राहील. रहा रहा. पाहताच पटलं. वक्रशिनी पाहताच पटलं. येमासारखा उंच धिप्पा कसा जीप करा करा करीत साऱ्या अंगात घुसण्याचा प्रयत्न करत आहे बघ. थांब थांब थांब, तिथंच थांब. आता थांब, तिथंच थांब. बार बार रोग सर्व शनिवास निघून जाईल बघ. उद्या उठून कामाला जायला लागणार. हरि ओम हरि ओम. बेटा थोडं पाणी घेऊन ये. बघ आता कसा ठणठणीत होतो. थांब, तसाच ग्लास धरून ठेव. धूम ब्रीं. थांब, तसाच ग्लास धरून ठेव. सुशील, आधी हे 2 गोण्या तोंडात टाक बाबा. आणि हे भस्माचं पाणी पिऊन घे. वा वा, आता तुम्ही विश्रांती घ्या बघा. साफ साफ खलास होईल. हरि ओम हरि ओम. बरं मी निघतो म्हटलं. पण महाराज चहा तरी? गुण आल्याशिवाय मी कोणाच्या घरचं घेत नाही. पण गुण आल्यावर मी जे मागेल ते तुला द्यावं लागणार आहे बघ. हरि ओम हरि ओम. चला विश्रांती घ्या. अगं साऊ, अगं घशात कसं जळजळल्यासारखं वाटतंय ग. अहो, गोड्या फार कडक असतील. तुम्ही जरा नाश्ता करा बघू. चल 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 लवकर चल. इकडे वैद्यराज झाले नाही आणि
मामा मध्येच कुठे गळप झाले. दादा दादा काय झालं दादा? दादा दादा काय झालं दादा? घात झाला माझ्यासोबत घात झाला. पहिली उशीर नको बहिणी. त्या वैद्यराजने मला विष पाजलं. उशीर नको बहिणी. दादा दादाच्या आता हॉस्पिटलमध्ये जावं लागेल बहिणी. नाही रे मुकेश, नाही. आता काही उपयोग नाही. नाही दादा तरी पण उशीर नको दादा. चल. शांत बस. माय स्वीट ऑफ डार्लिंग सावो, आय लव्ह यू. पण माझा तू इन्सल्ट केला. या कुमारचा विश्वासघात केल्याची काय फळे मिळतील बघ. कदाचित तू विधवा. नाही नाही नाही. मिलॉर्ड, या केस मध्ये स्वतः फिरते आरोपी आहे. कारण या ग्लासवर फिंगरप्रिंट म्हणजे या हाताच्या बोटाचे ठसे सौ सावित्री देवीचे आहेत. मिसेस सावित्री देवी स्वतःच्या नवऱ्याला विष पाजून खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा शिक्षा शिक्षा. जन्मठेप नकोय मला. फाशी हवी मला. तत्काळ क्षणाचाही विलंब न लावता. अरे कुमार, एवढा अगोरी डाव खेळशील याची मला मुळीच कल्पना नव्हती. पण मी त्या कुमारला जिवंत ठेवणार नाही. जिवंत ठेवणार नाही. तोही तुझ्या नवऱ्याचा खून करून. तू रास्कल, राक्षसा. अरे माझ्या नवऱ्याला विश्वासून तुला काय मिळालं रे? माझ्यावर आरोप. अगं ते तसं पत्रात लिहिलंय बघ. कोणतं वैद्य? आधी मला दाखव. त्याचाच नव्हता फोटे मेल्याचं. अगं तो वैद्य दुसरा तिसरा कोणी नसून हा तुझा डार्लिंग. हा मीच. मग मी तुझी कोर्टात केस करणार आहे. अवश्य. पण त्यावेळी माझी जबानी काय असेल माहिती तुला? योर मिलॉर्ड, सौ सावित्री देवी यांनी केलेले आरोप सर्वस्व नाहक आहे. योर मिलॉर्ड, सांगताना मला लाज वाटते. माझा आणि सावित्रीचं नाहक काही वर्षापूर्वी प्रेम होत. पण तिचा सुशीलची बळजबरीने लग्न लावण्यात आलं. ती सुशीलच्या संसारात खुश नव्हती. कारण तिचं खरं प्रेम माझ्यावर होतं. अचानक काही दिवशी मी तिच्या घरी गेलो. पण ती माझ्या समोर आली आणि माझ्यासोबत पळून यायला तयार झाली. पण मला एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करणं योग्य वाटलं नाही, म्हणून मी तुला तिथून धुडकावून लावली. आणि त्याच दिवशी सुशीलचा आणि तिचा कडाक्याचं भांडण झालं आणि कायमची माहेरी निघून जायला लागली. पण सुशीलला तिला जाऊ दिलं नाही. आणि तिला असं वाटलं आपल्या प्रेमातलं तोंड बाजूला करण्यासाठी तिने सुशीलला विष देण्याचा प्रयत्न केला. याचा पुरावा म्हणजे ते ठेवलेले ग्लास. त्यावर श्री सावित्री देवीच्या बोटाचे ठसे आहेत. ते ह्याच कोर्टासमोर डॉक्टर महाशयांनी दाखवून दिले. योर ऑनर, माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसावर आरोप केल्याबद्दल मी सौ सावित्री देवीवर अब्रू नुकसानीचा दावा घालत आहे. दॅट्स ऑल मिलॉर्ड. अगं सर्व स्त्रिया आपलाच. पतीनं मूल दिलं की झालं त्याच्या पायाच्या दासी. स्त्रीच्या जन्माचं सार्थक मुलातच असतं. मला दिवस गेल्याचे समजतात माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटू लागलं. पण अचानक संकटाचा भयंकर पाड माझ्यावर कोसळलाय. अगं आता तुला माझा आधार घेतल्याशिवाय गट्ट्यात तर नाही बा. गेली वृक्षाचा आधार घेता, सापाचा नाही. अगं माझ्या आरामशीर हवेलीत राहून तर बघ. ते गाडी बंगला नौकर बघून
क्षणात सुशीलला विसरून जाशील. अगं शेवटी स्त्री हे ऐश्वर्याची भुकेलीच. तुमचे मी तुझ्या यशोद्यावर. अगं तुमच्याला तुमची तरी ऐकायला मी तोटा. अगं तुझं तोंड साफ साफ कोरडं करायचं मला आणि तहानेनं व्याकुळ. ज्यावेळी पाणी मागशील ना त्यावेळी मी तुझ्या तोंडात दारू होtel दारू. कसा दारू काही नाही घेतल्याशिवाय. अगं हा कुमार येतो ते रिकामी जोडी घेऊन आणि जाताना जातो गोतंब भरून. अगं हा कुमार येतो हरिण बनून आणि जाताना जातो रावण बनून. रावण हा उलटा शब्द वाचला तर त्याचा उच्चार नवरा असा होतो आणि राम हा शब्द उलट वाचला तर मरा असा होतो. काय मरा 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 वालाचा वाल्मिकी झाला. अगं रावण रावण म्हणून मला नवरा कर. अरे कुमार किती निर्दय आहेस रे तू. अरे एका आपल्याची एवढी परवड कशासाठी करतोय. मग माझी प्रेमाची मागणी का आवडलीस तू. दोघे हाताने धरून लोळणी येत ना. हा आता मामाची पोरगी रेशमी बघ. माझं ऐकलं तर गाडी बंगल्यातून फिरते बघ. हा कधीतरी गोष्ट वेगळीच आहे. बिअर बार मध्ये दारू तेवढी वाटते बघ. अरे काय करू रे तुझं. देव सुद्धा अशा सैतानाचे दासी झालाय. आम्ही करून घेतलंय. देव दुबड्यांचा दास आहे आणि आमच्या सारख्याला दास दास. पण केव्हा तर तो तुझ्या नडीवर फास्ट टाकेल. त्याला पुष्कळ अवकाश आहे. दोर आम्ही सर्व उभं बघले असणार. तुझं हे शरीर सोड, सोड. अगं ये. काय भाऊ वहिनी वहिनी माझा ते ठीक आहे ना हो. वहिनी वहिनी माझा दादा कोमात गेलाय ग. काय अगं 20 साऱ्या मेंदूत पिल्लाय वहिनी. आणि मला जाऊ दे तिकडं. नाही वहिनी. अगं रिकाम्या हाती जाऊ तिथं काही उपयोग होणार नाही वहिनी. डॉक्टर म्हणाले अमेरिकेतून कोमा स्पेशलिस्ट डॉक्टर बोलावले आहे. ते निश्चितच यातून दादाला बरा करतील. पण आजच त्यासाठी 1 लाख रुपये भरायला हवे वहिनी. 1 लाख. त्यांच्या 8 दिवसाच्या आजारपणात सर्व दागिने गेले. पण सिद्धीवर देखील आलेत नाही आणि आज तर कोमा. अगं मग करायचं तरी काय वहिनी. वहिनी मी त्याच्या ऑफिसात जाऊन येऊ. नाही आज रविवार आहे सुट्टी असेल. घरातही काही नाही बँकेतही काही नाही. अगं वहिनी आजच्या आज असं सारं व्हायला हवंय वहिनी. अगं मी माझी किडनी दान केली असती वहिनी. पण जेवढा वेळ सुद्धा नाही वहिनी. भाऊजी मामा मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो. पण मला त्यासाठी तारण हवंय. कुमार साहेब मी तुमच्याकडे आजन्म गडी म्हणून राहील कुमार साहेब. अहो तसा बॉडी लिहून देतो मी. सध्या मला नोकराची गरज नाही बघ. हा हे घर तारण ठेवायला असत चालेल. वहिनी भाऊजी या घरापेक्षा जास्त मोलाचे आहेत माझे पती. पती सोबत असला की धरती होते अंथरून आणि आकाश होतं पांघरून. कुमार साहेब तेवढा गान कथाचा कागद आहे. अगं तोच तर धंदा आहे माझा. लाखो रुपये मी कर्जावर लावले. आता तुमच्या जवळून तारण घ्यायला मला तेवढं जीवावर येतंय. पण हा धंदा दोघा तिघांचा आहे म्हणून त्यांना काहीतरी पुरावा दाखवायला. मुकेश यावर लिह. मी सावित्री सुशील कुमार अँड कंपनीकडे 1 लाख रुपये कर्ज घेऊन हे घर गहाण ठेवत आहे. मी 6 महिन्याच्या आत कर्ज फेडेल आणि हो न फेडू शकल्यास हे घर कुमार अँड कंपनीचं होईल आणि आमचा काही हक्क राहणार नाही. बस तू साक्षीदार म्हणून सही कर त्यावर. सावित्री देवी तुम्हीही करा. पैसे देतो ना देतो. हे घ्या. चला भाऊजी उशीर नको. पण बहिणी अगं हे घर कहा. ते बघू नंतर. चला आधी. आता हिला बाहेर कशी काढायची ते फक्त बघायचा.
मॅडम माराकडे या कुमारने मला पाजले आणि माझ्या पोरीला पळवून लावलं काय त्याला तिला शोधत बघत हे दारूच्या हात्यावर गेलो तर तिनेच माझ्या समोर दारूची बाटली आणली मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही मला असं वाटलं नेहमीप्रमाणे कुणी असं मी तिचा हात धरला आणि खासकन ओढलं मी तिचा चेहरा पाहतो तर काय माझीच पोरगी रेश्मा अरे तू तुझ्या जिंदगानीवर चायला या दारुडा या खालच्या पातळीवर जायला असं वाटलेलं होतं मला अरे माराकडे त्या कुमार साहेबाची रगाल बनली साले रगाल आपल्याला काय 2 टाइममध्ये प्यायला खायला मिळालं बाकी बस बाकीच्या गोष्टी को मारा गोळे काय मग मामासाहेब मागचा ग्लास जरा जास्त झालेला अरे दिसतो मागच्या ग्लास को मारा गोळे त्याला आपल्याला 2 टाइममध्ये प्यायला खायला मिळालं बाकी बस मग काय म्हणतात तुमचे ते कुमार साहेब अरे एकदम फर्स्ट क्लास तो आहे अंतरा बाबा जिवंत आहे ते झालं तुझं काय झालं बाकी ते सांग तू एखादी फडवली का अहो पटकवली आणि लग्नही केलं पण आता सगळं जीवन जसं बांधलं गेलं पहिलं जीवन कसं होतं आहा आता वाटतंय लग्न उगाच केलं अरे काय आहे ना त्या थोडी घ्यायला शिक मग वाटेत लग्न केलं ते ठीक केलं अरे दारू हे और नशा आहे ते जाऊ दे लग्नाला किती महिने झाले 7 महिने बाप होणार नाही आणखी 2 महिन्यातच ते तुझं ड्रिंक बंद झालं काय हो आता ठेवठेव सुरू होईल दर खाली तुला एक सांगू सुशीलची बायको बाळान झाली हो मुलगा झाला पण आमच्या वहिनीच्या नशिबी सीतेसारखे हाल आहे सुशील कोमातून 4 दिवसातच बाहेर पडला अगदी चांगला बरा झाला होता पण हॉस्पिटल मधून एका रात्री कुठं काय त्याला कळतच नाही वहिनी फार चोप करते सुशीलची तब्येत खरोखर बरी नाहीये ती घरी शिवणकाम करून तर मग खूप काही दिवसाबरोबर लाकडाची वगैरे काम करतात फार फार परवड चालली आहे देवानं त्यांची अरे माझ्या रेशमीने लग्न केलं असतं ना तर सुखाचा संसार चालला असता त्याचा पण काय करणार ती भेटली झाला पांढऱ्या पायाची मामा आमच्या माऊली वहिनीला असं बोलू नका ती फार मायाळू आहे खरी प्रतिवर्त आहे अरे येच तो मारा करते अरे माझी रेशमा बघ नेहमी हाती लाखो रुपयाची पत्ती आहे आता असेल ती लाखो रुपयांची पत्ती पण काही काळाने होईल तिच्या जीवनाची सरबती अरे सिंधू तुला चांगलं बोलायला शिकवलं नाही काय अरे माणसाला आल्या आयुष्यात चांगलं बोला चांगलं वागा चांगलं खा प्या मामा जरा सांभाळा नाहीतर बस पंक्चर व्हायची अरे एक आली ड्रिंक ड्रिंक आगे बढो मला जरा हॉटेलात शब्द काय चला कुमार आज 1 वर्ष झालं मला दुबईला नेतो म्हणून मध्य प्रदेशमध्ये दाबून ठेवलं पण तुला खाण्यापिण्याची कमतरता वाचली का अरे कमतरता नाही पण मलाही माझं जीवन आहे अरे तुझं जीवन तुला मिळेल पण त्यासाठी तुला मी सांगेल ते करावं लागेल आता मला हे शक्य नाही एकदाच काय ते सांग नाहीतर मी माझ्या दादाच्या घरी जायला दादाच्या घरी असतोय काय अरे ते घर तुमचं कुठे राहिलंय ते घर माझं झालंय काय हे बघ कागद खरेदी केलं मी ते आता मी तिथंच राहायला चाललोय राहिला नाही तर दारूचा किंवा रमीचा अड्डा खोलणार आहे नाही नाही हे होऊ देणार नाही मी तुझा खून करीन ना माझीच बिल्ली माझ्यावर मिळाव
अरे बिल्ली कोण वाघ आहे वाघ. तो कागद दे माझ्याकडे. अरे वेडा नाही मी तो कागद तुझ्याकडे द्यायला. कागद दे. अरे काम करा. मध्य प्रदेशच्या जयसिंगच्या ताब्यात तुला मध्य प्रदेशच्या जयसिंगच्या ताब्यात मला दिलेस काय. अरे त्याचा मुद्दा पडून आलोय आणि इथं तुला आडवा पडायला कमी करणार नाही. अरे तो जयसिंग झाला कुत्रा निघाला कुत्रा. हा कुमार वाघ आहे वाघ. आराम कर. उसला झालेला इसका बच्चा है. इकडं याला आपल्या गोडवूनवर ने. सालाचं खाणं पिणं बंद कर. माझा हा कागद द्यायला आला होता साला. हे कागद तर माझं जीवन आहे जीवन. चला आता जरा आपल्या पाखराकडे जाऊया. बालू नमस्ते सावित्री देवी. आम्ही मुदत फिटल्यावर 3 महिन्यानंतर आलो. अजून आमची रक्कम परत भेटली नाही. नाही म्हणजे रक्कम तयार असेल नाही. मग तुम्ही निघायला तयार असालच. कशाला? घराबाहेर जायला. त्याआधी मला सांग, सुशीलांना कुठे दडवून ठेवलं आहे? कमाल आहे. माझ्यावर निष्कार आरोप. ते चांगले झाले होते, ते बोलू लागले होते. आम्ही थोड्या दिवसात त्यांना घरी आणणार होतो, पण त्याच दिवशी ते गायब झाले. पुष्कळ शोध केला, पोलिसांनी सुद्धा शोध केला, पण नाही सापडले. मला वाटतं सुशीलने आत्महत्या केली असावी. शक्य नाही. का ते आत्महत्या करते? तूच अपहरण केलं असणार त्यांचं. अरे अपहरण करायला तो काय बिल्डर आहे का साला? ही बिल्डिंग आहे नाही तर. म्हणून तर त्याने आत्महत्या केली असेल. खोटं आहे सारं. कारण त्याचं काय झालं, त्याच्या मनाला ठसविलं गेलं की तुझं आणि माझं प्रेम आहे आणि तेच दोन बाहेर काढण्यासाठी तू त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. याबद्दल मला त्यांनी स्पष्ट विचारल्यानंतरच त्यांनी काय तो निर्णय घेतला असता. एवढा विश्वास आहे त्यांचा माझ्यावर. अशा आजूबाजूचं ते काही ऐकणार नाही. ते तुमचं तुम्ही बघून घ्या. आधी माझी रक्कम द्या. पैसे नाहीये माझ्याजवळ. मग घराच्या बाहेर केव्हा पडणार? तू सांगशील तेव्हा. रात्र व्हायला आलीये. या शनी जर बाहेर काढलं तर तयार आहे मी. त्यापेक्षा मला पुढे बोल नकोस. साली हे बाहेर पडायला तयार झाली. घरातील काही सामान घेऊन जात नाही. कारण हे सामान ठेवायला बाहेर घर नाही. आणि अनाथ असणाऱ्याला संसार तरी काय कामाचं? तुला हे रस्त्यावर कसलं जीवन येईल माहितीये? सर्व विचार करूनच मी बाहेर पडते आहे. मी तुझा अंधारातही पाठलाग करेल. ते कसे विसरेन? मी निघाले माझ्या बाळासोबत. वहिनी, वहिनी, वहिनी.
ठीक आहे 50,000 रुपये. अगदी अगदी 7-8 महिन्याचा पगार घेऊन आलो बहिणी. माणसाहेब आम्हाला थोडी अवधी द्या हो. 1 लाख रुपये दिले होते मिस्टर. हो माणसाहेब तरी पण भाऊजी मी निघाले. अगं या बाळाला सोडून जाणार बहिणी. अगं या चिमुकल्या बाळाला किती त्रास होईल का. हा माझा बाळ आहे, तुम्ही नाही. खरं बहिणी ते. अगं हा तुझा रक्ता माणसाचा बाळ आहे आणि मी मानलेला. पण बहिणी, अगं आता तू जाणार तरी कुठे. त्यांच्या पाऊल पुन्हा बघत जाईल. अगं या असल्या अंधारा जेव्हा घरात अंधार पसरतो तेव्हा आपण दिवा लावतो. भाऊजी, जेव्हा माझ्या मनात अंधार पसरतो तेव्हा मला माझ्या पतीचा चेहरा दिसतो. भाऊजी, हे 50,000 रुपये तुमच्या जवळ ठेवा. तुमचं भवितव्य दर्द आहे त्यात. मी निघाले. वहिनी अगं मीही येतो तुझ्यासोबत. बहिणी माझ्यासोबत आलाय तर हे पापी जग तुम्हाला माझे पती समजेल, नपेक्षा मला रकेल समजेल. भाऊजी प्लीज मला एकटीला जाऊ द्या. वहिनी मग अरे का असं आमच्या मागे लागलास तू. मिस्टर, मी तुमच्या मागे लागलो नाही तर ऐनवेळी मी तुमची मदत केली. अरे ते त्यावेळी तुझा दादा बसला. उपकार कसे विसरू रे आम्ही. पण याचा उपयोग तरी काय. माझा दादा गायब झाला. मला वेळ नाही थांबायला, मी निघतो. रामा कुमार साहेब, हे घर तुमचं आहे. मला त्यातून बाहेर पडावं लागणार. डार्लिंग, मला इथं लवकर अड्डा सुरू करायचा आहे. बहिणी या भाडाला सोडून गेलीस. बहिणी माझा दादा गेला, आमचा चिमुकला एवढूचा पाडी तू घेऊन गेलीस. बहिणी अरे वेड्या, अरे हा तुझा काका तुला किती खेळवणार होतास रे. अरे तुझे गोड गोड मुके घेणार होतास. संपलं, सारं संपलं. वकारीतील लाकडे या पाठीवरून वाहून या पाठीचा कणा मोडला आणि असा अधुरा डाव आमच्या नशिबी आला. देवा देवा, अरे कुठल्या जन्माची शिक्षा देत आहेस रे तू आम्हाला. अरे काय पाप केलं होतं आम्ही, काय पाप केलं होतं. भूक लागली या तांड्याला तुझ्या मायेची, कुठे शोधू आई तुला माय पाखराची. या दुनियेत सारं मिळतं, पण अशी माया करणारी बहिणी मात्र मिळत नाही. अशी माया करणारी बहिणी मात्र मारसाहेब मी निघतो. कुमार साहेब डार्लिंग, थांब मुकेश. कुठं जातो ज्यांना घाबरून. दादाला शोध घ्यायचा आहे ना आपल्याला. अरे या संसारावर जो उठला त्याला मी माझ्या बस खाली रगडणारे आलो. आता 8 दिवस रजाच काढली. चल माझ्याकडे. आली आपली बहिणी घर सोडून गेली. केव्हा? आता चल तिला शोध घ्यायला हवाय. साली घराबाहेर पडाली. आता तिला अंधारातच तिचा पाठलाग करून तिला एकदम उकाची दारू प्यायला पाहिजे काय. साल्या इथं जर पुन्हा दिसलं ना तर मुंडकवळ उकाच्या पाण्यात टाकेल. मला सांगतोस या मामाला उद्याची उद्या माझ्या पोरीला घरी घेऊन जातो. अरे म्हाताऱ्या, वेडा झालास काय. आता ती माझी रक्याला आहे रके. अरे तिने तुला तोंड दाखवायला गावात जागा तरी सोडली का. आता जास्त उशिरा केला तर इथंच मुर्दा पाडेल. चल निघता इथून. चल. साली कुठे गेली. गावली नाही. सारा रात्र दिवस एकत्र केले पण तिला सोडायचं नाही. कुमार साहेबा, या मामाचा प्रकार तुला माहिती नाही. तू या मामाला फसवतोस काय. अरे हा केवळ मामा नाही तर शकुनी मामा आहे. तुपासाठी हा
शकुनी आता बघ माझ्या पोरीला बदनाम करतोस काय तुझे काय हाल करतो ते बघूनच घे डायरेक्ट ना हे बाळा तुला भूक लागली ना रे पण माझा एक पाना सुटलाय रे अरे वेड्या कुठल्या नक्षत्रावर रे तुझा जन्म झाला शेवटी शेवटी रडून रडून गप्प झालं बिचार बाळ हे बाळ बाळ डोळे उघड बाळ ए बाळा ए बाळा ए बोल ना रे बाळ ए बाळा बाळा तुला भूक लागली ना रे कोणीतरी दूध द्याव माझ्या बाळाला बाळा चल बाबा बाळा तुला कोणी भिक्षा देईल का रे मागू रे बाळ तू इथंच थांब बाळा मी भिक्षा मागते आता श्वास तारतून बसला न्याय कसला ओ श्वास तारतून बसला देवा न्याय कसला चिमणी नाही पिला पाशी श्वास तारतून बसला बाळ बाळ मी पैसे गोळा केले रे तुझ्या दुधासाठी तान्या? आ? आ? माझं बाळ थंड पडलंय बाळ डोळे उघडलं रे बाळ शरीर कवळं झालंय त्याचं बाळ ए बाळा डोळे उघडणार आहे अरे अरे तुम्हाला नेहमी हसायचा रडायचं आणि आजाचा गप्प का पडाय ए बाळा उठ झाले ए बोल ना ए बाळा या आईला एकदा आई म्हणून हात मारला रे बाळा आई म्हणून हात मार ए बाळा देवा अरे मला काहीच नको अरे माझं सर्व तू घे पण माझा बाळ मला परत का ए देवा अरे अरे फक्त
फक्त एकदा केलं आई बरोबर हात पाड देणार आहे. हात मारणार रे. माझा पती गेला, माझा बाळ गेला, माझा पती गेला, माझा बाळ गेला. आई आपण हे धावत येतो बाप्पाकडं त्या क्षितिजाच्या पलीकडे जाऊ. पण मी तुला एकट्याला नाही जाऊ देणार बाळा. मी येणार तुझ्या बरोबर. आपण तिथून तुझ्या बाबांना बघू. हा त्या तिकडं जाऊ. हा त्या अगदी उंच करा जाऊ बाळा. चल चल. बोल मर्द्या, काय माझी बहिणी बोल मर्द्या. हे माझी कृपा साहेब, तुझ्या साऱ्या त्यांची माहिती या मामाला होते. मी कालीन आणि मुकेशला मी शपथ घेऊन सांगतो, मी तिच्या मागार होतो, पण मला ती दिसली नाही. ही माझ्या साऊची किंकाळी. मी बघतो तिकडं. सगळ्याला सोडू नका. मी येतो. तुझ्यामुळे आमच्या टोळीची संप झाला, म्हणून सुद्धा आम्हाला खून करावा लागला. भाड्या आवडली चला कोण आपल्या कर्माना गेला. मला माझ्या बाळाकडे जायचंय. असं झालंय काय? सौ बोल ना ग. माझी शेवटची इच्छा होती माझ्या पतिदेवाच्या शेणावर पान सोडायची. सौ नको का सोडून आम्हाला जाऊ? मला माझ्या बाळाकडे वहिनी का बोल ना का काहीतरी. वहिनी ए वहिनी बोल ना का काहीतरी. बोल ना. वहिनी बोल ना का. ए वहिनी वहिनी तू माझी आई आहेस ना वहिनी. वहिनी या तुझ्या बाळाला आई म्हणून. वहिनी हात मारा. आपला नंदू पण आलाय ग. वहिनी या तुझ्या बाळाला आई हात मार ना ग वहिनी. वहिनी बोल ना ग.
तुझ्या विना जाऊ जाऊ